सर्वच प्रेक्षक वर्गांचं आपण हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. स्वराज्य ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीगचा थरार आपण कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिला. आजच्या दिवसभरामध्ये देखील संपूर्ण सकाळच्या 17 पासून आपण थरार पाहिला आणि आता जर मात्र विचार केला तर या स्पर्धेची शेवटची मॅच फायनलचा थरार आपण पाहणार आहोत. संपूर्ण प्रेक्षक वर्गांना एकदा विनंती आहे आपण गजर करूयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल आपण पाहतोय. पहिला बॉल ऑन साइडला घ्यायचा होता. आडव्या बॅटने केलेला फटका सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळते. आपल्या समोर कॉमेंट्री बॉक्स मध्ये राकेशजी आपल्या समोर जोडले जातील. अगदी आपण पाहतोय राकेशजी फायनलची मॅच आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला षटक आपण पाहतोय. हॅलो. तर एक महत्वपूर्ण ही मॅच असणार आहे. अंतिम सामना आपण पाहतो आणि अंतिम सामन्यामध्ये आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार जांभरे आणि या ओमकार जांभरेवरती आपण पाहतोय या चेंडूवरती एक कव्हर ड्राईव्ह अर्थातच रोहन वारीच्या बॅटमधून हा येतोय दमदार चौकार. च्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ काही वेळेस आक्रमण पाहतोय आपण. साइडला फटकावर पाहतो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2 धावा सुखरूपरित्या अर्जित केल्या गेल्या. या दुहेरीच्या साह्याने आपण पाहतोय या कौस्तुभ 11 वाघोसे संघाची धावसंख्या 8 आकड्यावरती. पहिलं मॅन्डेट पॉवर प्ले षटक आपण पाहतोय आणि पहिलं मॅन्डेट पॉवर प्ले षटक आता सर ओमकार जांभरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या समोर जो उभा टाकलाय अर्थात रोहन वारीक याची आज आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण कामगिरी राहिली आणि आपल्या किती ना 7 धावा 7 धावा आपण पाहतोय धावलकावरती. या वेळेस आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट चेंडून साह्य त्यानंतर एक सिंगल अर्जित केली. या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे गेलाय 8 आकड्यावरती. 4 चेंडू आणि धावसंख्या आपण पाहतोय 8 आकड्यावरती. त्यानंतर यावेळेस आपण पाहतोय सुजलच्या बॅटमधून हा फटका लॉंग ऑफ रिझर्व मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल जरूर घेतली जाईल सिंगलच्या साह्यानं 9 आकड्यावरती. आणि पहिल्या ओव्हरची सांगता होतीये ओमकार जांभरेने आतापर्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे संजय सर आणि निश्चितच अजूनही येणारे 4 षटकांचा खेळ 3 षटकांचा खेळ बाकी आहे. तर येणाऱ्या 3 षटकामध्ये अजूनही आघाडीची जोडी जर पाहायला तर खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. तर काय सांगाल येणाऱ्या या 3 षटकामध्ये किती धावा बनल्या जातील? हे सगळं पाहतोय. मी पुन्हा एकदा खेळाडूंचं लक्ष वेधतोय. 5 बॉलचे 1 ओव्हर असणार आहे याच्याकडे देखील आपण जास्त लक्ष वेधतोय. परंतु 4-4 ओव्हरचे मॅचेस व्हावे यासाठीचा आपण घेतलेला हा निर्णय आहे. फायनलची मॅच आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताला असताना ओमकार याने धावा खर्च केला ते म्हणजे अर्थात आपण पाहतोय 9. अजूनही विचार केला तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र संध्याकाळचा क्लायमेट आहे. ह्युमिड क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतो. तितकासा बॉल ट्रॅव्हल होताना तेवढासा प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे इथून पुढे आता कशा पद्धतीची बॅटिंग होईल कौस्तुभ 11 वाघोसे या टीमची तेही इथून पुढे पाहावं लागणार आहेत. 18 बॉलचा खेळ अजूनही विचार केला तर म्हणजे 5 बॉलच्या आहेत म्हणजे 15 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. ह्याच्याकडे देखील मी जास्त लक्ष वेधतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रकाश मैदानाच्या आतमध्ये. रुपेश मला वाटतं बाउंड ट्रॅक वरती आहेत. R15 हे बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पार मिळत आहेत. पहिला बॉल पहिला बॉल अगदी आपण पाहतोय समोरचा बॉल होता. बॅटर वेगानं फिरवली गेली होती. आक्रमण करायचं होतं. प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे पार मिळतोय आणि पहिला डॉट बॉल इथून पुढे येताना पार मिळेल. 4 बॉलचा खेळ या षटकामधील अजूनही बाकी असणार आहे. पहिला बॉल वरती अगदी पाहतोय धाव आली नाहीये. एक महत्वाची आणि त्याच वेळेला फायनल मेगा फायनल आपण पाहतोय. आक्रमण समोरच्या दिशेने खेळायचं होतं. तिथे खेळाडू येताना बाल मिळाले. अडवण्याचा प्रयत्न त्याच वेळेला कॅच घेण्याचा प्रयत्न देखील राहिला होता. चांगले प्रयत्न आपल्याला पार मिळत आहेत त्या फिल्डरच्या माध्यमातून आणि बघता बघता दोन पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पार मिळते. टीमची धावसंख्या ही धावपळावरती पार मिळेल 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. समोर रोहन वारीक यांच्या बॅट मधून अगदी बाईला एक स्ट्रोक येताना पार मिळाला. तो रोहन
अगू टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केलं आक्रमण. बिग हिट येतोय HGPL ब्रँडेड सिक्सर. गोलात टाकलाय. याही वेळेला आपण पाहतोय आक्रमण केलंय. याही वेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवलाय. लोणावल्याची फेमस आहे चिकी. रोहन समोर पडले या गोलंदाजीची फिकी. बॉल आउट ऑफ द पार्क सिक्सर. हे मात्र वादळ आता आपण पाहतोय घोंगावताना, कारण का त्यांनी जो डिसिजन घेतला तो खऱ्या अर्थानं सार्थ ठरतोय त्याच्या टीमसाठी. तेच आपल्याला पाहायला मिळतंय, कारण त्यांना ठाऊक आहे की इव्हिनिंगचं सत्र आहे आणि शेवटच्या क्षणात जर पाहायला गेलं तर बॅटिंग घेणं फार गरजेचं आहे. आणि तोच डिसिजन मात्र त्यांनी घेतला आणि डिसिजन मात्र आतापर्यंत पाहिलं तर सार्थ ठरत पाहायला मिळतोय. धावा बनल्या आहेत 22 आकड्यावरती. तिसरं षटक आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी प्राचार्य केलं गेलं आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे दाखल होताना पाहायला मिळतील. ज्या वेळेला आपण पाहतोय टीमची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 22 धावा होत्या. या वेळेला आपण पाहतोय सिंगल आले टीमची धावसंख्या 23 आकड्यावरती पाहायला मिळते. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे आणि अद्यापपर्यंत विचार केला तर रोहन मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 19 धावसंख्येवरती खेळत आहेत. आक्रमण करायचं होतं परंतु याही वेळेला बॉलच्या लाईन पर्यंत नाही पोहोचू शकले. बॉल अगदी विचार केला तर थोडासा पुढे होता आणि त्यावेळेला आपण पाहतोय आक्रमण तर करायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क नाही करू शकले आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आकृती 11 रेपोली संघ अगदी आपण पाहतोय संपूर्ण या स्पर्धेमध्ये चांगलीच कामगिरी केली आहे आणि आता फायनलच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. समोर देखील विचार केलात तर तेवढ्याच ताकदीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आकू टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केलं आक्रमण. बॉल थांबणार नाहीये. बॉल अगदी पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेरच फेकून दिलाय. आणखीन एक बिग हिट सिक्सर. टीमची धावसंख्या 29 आकड्यावरती. शेवटचा बॉल इथून पुढे मिळतोय षटक क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल. गोलात टाकलाय आणि त्याही पलीकडे बॉलला पाठवलंय. इतक्या लांबवरती जा शोधून आणा भेटणारच नाही एवढ्या लांबवरती मारलाय 6 धावांसाठी. आकड्यावरती 35. 4 बॉल झालेले आहेत. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय. आणखीन एक मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो कोणी नडतो आम्हाला तो डायरेक्ट दिसतो ढगातच मारलाय. आणखीन एक मोठा फटका सिक्सर.
43 धावा धाबावरती पाहायला मिळतात. राकेश सर विचार केला तर अजूनही विचार केला तर शेवटच्या अंतिम षटकांचा खेळ बाकी असणार आहे. येस, तर शेवटचा षटक आपण पाहतोय मनोहर असतील आणि मनोहर याने मागील मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर 3 लगातार विकेट घेतल्या होत्या हॅट्रिक आणि तेच मनोहर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि त्यांच्याकडून अपेक्षा असणार आहे की धावावरती अंकुश लावण्याचं काम करतील काय या षटकामध्ये हे देखील पाहणं गरजेचं राहील. पहिला बॉल या ओव्हरमध्ये फ्लिक केलाय आणि हा चेंडू जाईल सीमा पार, अर्थातच बाउंड्री लाईन पार करेल, क्लिअर करेल बाउंड्री आणि हा येतोय सुजतच्या बॅट मधून दमदार धमाकेदार षटकार. ला 46 फुटचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय वाईड, एक अतिरिक्त धाव पंचांना आपण पाहतोय वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धावे स्कोर कार्ड पुढे गेले 47 आकड्यावरती. तेच त्याचबरोबर एकदम पाहतोय आपले मुख्य मान्यवर मला वाटतं विशालभाई तिथे आलेले आहेत. मी विनंती करेन आपण विशालभाई आपण गाडी घेऊन अगदी व्यासपीठाच्या दिशेने आपण या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. तिथे आपण थोडीशी जागा मोकळी करायची आहे गाडीला येण्यासाठी. आपण तिथे थोडीशी जागा मोकळी करा. अगदी मुख्य मान्यवर आपल्याला विशालभाई टेंबे यांचं आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहेत. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आगू टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. हो खेळाडू वा काय प्रयत्न राहिलेत, अप्रतिम दर्जाचे प्रयत्न इथून पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या धाबावरती पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने पुढे चालली आहे. 49 आकड्यावरती आपण पाहतो 49. हो कोलाट टाकला होता, आक्रमण करायचं होतं परंतु अगदी पाहतोय एक सिंगल तर घेतली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथून पुढे आपल्याला होताना पाहायला मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. अद्यापर्यंत बॉलचा विचार केला तर अद्यापर्यंत बॉल झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ झाल्यानंतर आपण रॉयल एंट्री विशालभाई यांची आपण करणार आहोत. हो आक्रमण करायचं होते ते खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. एक सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मधून संघाचा आपण पाहतोय अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. टाळ्यांचा गजर आपण करूयात. 51 धावा या धाबावरती पाहायला मिळत आहेत. टप्पा पडलाय आणि त्याच वेळेला दोन पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. अगदोन पाहतोय फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका साईडला कौसुब 11 वाघोसे, एका साईडला आकृती 11 रेपोली. HGPL 2025 चा तरार आपण पाहतोय. आगू डब्याचा बॉल, त्याच्यावरती केलं आक्रमण, बॉलला पाठवलंय अगदी आउट ऑफ दी पार्क. विशाल भाई यांचं स्वागत करणारा हा भव्य षटकार. इथून पुढे आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण खेळाडूंना अगदी बाजूला टी शर्ट पुरस्कृत करण्याचं काम ज्यांनी खऱ्या अर्थानं केलंय असे विशाल भाई टेंबे यांचं आगमन आपल्याला व्यासपीठावरती होताना पाहायला मिळत आहेत. HGPL अर्थात आपण पाहतोय स्वराज्य ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक 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 सहर्ष असं स्वागत करूयात. त्यांच्या समोर आलेले शैलेशजी माडिक साहेब यांचं देखील अगदी आपण HGPL 2025 मध्ये आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. यस बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा आणि बॅटिंग करणारी टीम आपण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित दाखल करा, कारण का इथून पुढे अगदी पाहतो वेळ आपल्याला कमी आहे आणि कोणताही बॅडलाइट होणार नाही याची देखील आपण काळजी घेणार आहोत. आणि मैदानाच्या आतमध्ये जो आता सेकंड इनिंग अर्थात शेवटची इनिंग इथून पुढे आपण लगेच सुरुवात करणार आहोत. धावसंख्या धाबावरती पाहायला मिळते ती म्हणजे 58-59 धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे करायचा आहे येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा. मी विनंती करेन संपूर्ण आयोजन कमिटीला
आपण बॉल मैदानाच्या आतमध्ये राजनजी आपण बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा जिथे आपण पाहतोय फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रसादजी सकपाल यांचं देखील अगदी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील आपण करूयात या स्वराज्य ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हार्दिक 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 सहर्ष असं स्वागत. मध्ये अगदी पाहतोय सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल पहिला बॉल अगदी पाहतोय शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय जिथे आपण पाहतोय धावसंख्येचा पाठलाग करायचा 59 येणाऱ्या 4 षटकांमध्ये. इथून पुढे आता कशा पद्धतीचा पाठलाग होईल तर पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रन मशीन ऑफ रेपोली ओमकार जांभरे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. समोर मनोहर आक्रमण तर करायचं होतं हवेमध्ये बॉल आणि साधा सोपा झेल होता तो कॅच आपण पाहतोय ड्रॉप झालाय. अगदी इझी वे ने घेण्याचा प्रयत्न राहिला होता तिथे थोडस लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पार मिळत आहेत आणि टीमला केले क्रेझी. त्यामुळे इथून पुढे आता कशा पद्धतीची कामगिरी होईल ओमकार यांची तेही पाहावं लागणार आहेत. जीवनदान इथून पुढे आपल्याला मिळताना पार मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल आगू टप्प्याचा बॉल हवेमध्ये खेळलाय फटका तर फसलाय. रोहन स्वतः बॉलच्या खाली आले कोणतीही चूक केली नाहीये. टिपलाय झेल संपला बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक पहिला इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचा पतन. थँक्यू. सामना अजूनही संपला नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ते म्हणजे आकृती लिहून रेपोली या संघाकडे चांगले धडाडीचे बॅटर आहेत. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले 3ऱ्या क्रमांकावरती. समोर जर विचार केला तर रोहन वारिक काय गोलंदाजी केले संपूर्ण या स्पर्धेमध्ये. बॅटिंग केली त्याने, बॉलिंग केली त्याने, फिल्डिंग केली त्याने, संपूर्ण कॅप्टन्सी केली आणि या संपूर्ण टीमला एकत्रितपणे चालवण्याचं काम रोहन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही विचार केला तर 57 धावसंख्येची गरज. जागेवरून खेळायचं होतं अवे फ्रॉम द बॉडी परंतु बॉल बराचसा बाहेरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. इथून पुढे टीमची धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना पाहायला मिळेल. 3 धावा इथून पुढे धावफलकावरती पाहायला मिळतात. 56 धावा अजूनही हव्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. बाहेर हाताळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतो. प्रयत्न अगदी परमेश्वर आपण अगदी सातत्याने संपूर्ण लहानपणापासून आपण ऐकलंय आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण का फायनलची मॅच आहे. ही संधी आता तुम्हाला पुन्हा एकदा 1 वर्षाने मिळणार आहे. त्यामुळे संधीचं सोनं करावं लागणार आहे. थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर अवे फ्रॉम द बॉडी खेळला फटका. कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. धावा मिळतील 4 चौकार. टीमची धावसंख्या 8 आकड्यावरती आपण पाहतोय. आक्रमकता आधी पुढे दाखवली गेली आहे संचित यांच्या माध्यमातून परंतु अगदी पाहतोय प्रत्युत्तर देणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिला आले संपुष्टात. टीमची धावसंख्या 8 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 51 धावसंख्येचा पाठलाग येणाऱ्या 3 षटकांमध्ये करायचा आहे. राकेश सर काय म्हणाल ज्याबद्दल एकदम पाहतोय येणाऱ्या 3 षटकांमध्ये 51 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आकृती 11 रेपोली या टीमला. तर निश्चितच अजूनही किती 3 षटकामध्ये 51 धावांची गरज असताना इथे आपण पाहतो ओमकार जांभरे स्ट्रायकिंग एंडवरती अजूनही पाहायला मिळत आहेत. आणि निश्चितच ओमकार जांभरे याच्याकडे ही आक्रमक शैली आहे आणि आक्रमक शैलीचा वापर त्याला मात्र आपल्या टीमसाठी करावा लागेल. आणि जर का या शैलीचा वापर केला तर निश्चितच हे आव्हान जरूर पार करतील या 3 मध्ये शंका नाहीये. सुजल आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती उर्फ बाब्या मॅन फ्रॉम खडकोली संघ खडकोली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय.
आणि पाहूयात आपण अटॅक करण्यासाठी ओमकार जांभरे यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता ओमकार यांचा, परंतु थांबवलाय. अटॅक करायचा असेल तर प्रत्येक चेंडू तुम्हाला ओळखावा लागेल, तुम्हाला प्रत्येक टप्पा अचूक जाणावा लागेल, तरच तुम्हाला त्या ठिकाणी एक मोठे फटके येण्यासाठी यशस्वी व्हाल. परंतु यशस्वी होण्यासाठी तुम्हाला यशस्वी होण्याची इच्छा प्रबळ करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस पहा यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत ओमकार जांभरेच्या, आणि इथे मात्र आपण पाहतोय हा धक्का क्रमांक दुसरा टीम आकृती 11 या संघाला. धन्यवाद डीजे. तर अजूनही अजून 51 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु चेंडू मात्र फार कमी आहेत आणि निश्चितच तुम्हाला जर मोठे फटके आले तर कुठेतरी मॅच कमबॅक जरूर करतील. परंतु इथे आपण पाहतोय सुजल आपल्या गोलंदाजामधून आपली नजाकत दाखवत असताना पाहायला मिळतोय. रोखून ठेवलाय फलंदाजांना. आकृती 11 रेपूर संघाच्या बॅटर्सने नोंद घ्यायचे की प्रत्येक षटक हे 5 चेंडूचं असणार आहे, तर प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं फार गरजेचं आहे, कारण का अजूनही खूप साऱ्या धावा बनवायच्या आहेत. तर संजय सर काय सांगाल, कारण का अजूनही खूप मोठ्या धावाचा डोंगर तुम्हाला त्या ठिकाणी पार करायचा आहे. आकृती 11 संघासमोर वाईड येत आहे. वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धावेने आपण पाहतोय 9व्या आकड्यावरती. यस, निश्चितपणाने अगदी जर विचार केला तर चांगल्या पद्धतीने दोन्ही संघांचा विचार केला तर चांगले ताकदीचे होते. बॅटर असतील बॉलर असतील अगदी चांगली कामगिरी करत होते, परंतु जी फायनलची मॅच असते ना तिथे अगदी आपण पाहतोय प्रेशर कुठेतरी आकृती 11 रेपूल या संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळालं की काय, आणि त्या प्रेशर मध्ये अगदी पाहतोय हा संघ आपल्याला संकटामध्ये सापडताना पाहायला मिळाला. जिथे आपण पाहतोय कौस्तुभ 11 वाघोचा संघ जो फ्लो मध्ये होता, कारण का आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये तो चांगली कामगिरी करत होता. सुपर ओव्हर त्यांनी 2 खेळल्या आणि दोन्ही सुपर ओव्हर मध्ये अगदी आपण पाहतोय एक चांगल्या पद्धतीने विजय आपल्या नावावरती केला होता. त्यामुळे तो कुठेतरी कॉन्फिडन्स उंचावला गेला होता आणि त्या कॉन्फिडन्सच्या जोरावरती ही सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच मध्ये अगदी दमदार कामगिरी आपल्याला इथून पुढे करताना पाहायला मिळाले. हा संघ दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना तर पाहायला मिळतोय, परंतु काय स्पर्धा झाली ज्यावेळेला एकदम पाहतोय. कालचा दिवस क्रमांक पहिला होता. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं सकाळी सत्रामध्ये उद्घाटन सोहळा सन्मान्य विशालभाई टेंबे, शैलेशजी माडिक आणि आमची संपूर्ण आयोजन कमिटी त्यांच्या शुभारंभाने झाला. कालच्या दिवसामध्ये देखील अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचे सामने अगदी आपण पाहिले. मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट निर्माण करणारा बॉल, नो बॉल, त्याच्यावरती धावा मिळतील 6 आउट ऑफ द पार्क. येणारा पुढचा बॉल उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिटची संधी. कोलाट टाकला होता. अगदी पाहतोय समोरचा बॉल होता, फक्त चॉप करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने बॉल मार्गात झाला अलॉंग द विथ कार्पेट. फक्त आणि फक्त इथून पुढे आपल्याला सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. 10.80 सरासरीने सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे, जिथे अगदी आपण पाहतोय 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. सुरुवात तेवढीशी चांगली झाली नव्हती, म्हणजे षटकार तर आला होता, परंतु त्यानंतरला अगदी आपण पाहिले 2 विकेट गेले आणि त्यानंतरला अगदी पाहतोय सिंगल डबल टीमची धावसंख्या ही मात्र आपल्याला 19 या आकड्यावरती पाहायला मिळते. येणाऱ्या पुढच्या 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. 20च्या सरासरीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहेत. यंदाचा हंगाम अगदी पाहतोय मानाचा करंडक हा इथून पुढे आता मात्र वाघोस या गावामध्ये जाणार की मग रेपोली गावामध्ये पुन्हा येणार, त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढत अगदी 2 टीमच्या माध्यमातून सुरू आहे. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ही स्पोर्ट्स सायकल कोणाच्या गावी जाणार त्यासाठी देखील स्पर्धा आणि लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी आपण पाहतोय इथे काय घडले मैदानाच्या आतमध्ये.
बॅटरची एकदम बात आहे, बॅटची एज घेतली आहे, एज अँड टेकन, बॅटर हॅज बीन डिपार्ट्स, वन मोर विकेट डाऊन, धक्का क्रमांक 3 इथून पुढे मैदानाच्या बाहेर. कामगिरी राहिली आहे संपूर्ण कौस्तुभ 11 वाघोसे या टीमची. जशी कामगिरी कुणबी युवा मंचामध्ये करत असताना विशाल भाई आपल्याला पाहायला मिळतात या संपूर्ण गोरेगाव लोणेरे विभागामध्ये, तशीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ 11 वाघोसे संघाचे हे सर्व खेळाडू अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समाजसेवा असेल, त्याचबरोबर एक दोन बातम्या, कोणताही व्यक्तिमत्वांना गरज असेल त्या पद्धतीने कामगिरी करतात. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एक दोन बातम्या, त्याच पद्धतीची कामगिरी कौस्तुभ 11 वाघोसे संघ संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपल्याला करताना पाहायला मिळाले. दरम्यानच्या कालावधीमध्ये आलाय एक HGPL चौकार. मध्ये अगदी उन्हामध्ये उभे आहेत, डिसिजन अगदी व्यवस्थितरित्या देत आहेत गोपाल सर मॅन फ्रॉम तळा आणि एक सूरज पाटील सर आपण पाहतोय मॅन फ्रॉम निजामपूर वरून दाखल झाले. चांगली कामगिरी पाहायला मिळाली. हवेमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ते 4 खेळाडू आले होते परंतु आवाकाच्या बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जास्तीचं नुकसान होणार नाहीये, फक्त आणि फक्त अगदी पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते. 25 ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती विथ लॉस ऑफ 3 विकेट. फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. असं वाटलं होतं की फायनलच्या मॅच मध्ये दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देतील, परंतु त्याही प्रकारे विचार केलात तर कौस्तुभ 11 वाघोसे संघानं अगदी चांगलंच कमबॅक केलं आणि समोरच्या टीमला डॉमिनेट करण्याचं काम या फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल, आगू टप्प्याचा बॉल, स्वतः फिरले, बॉलला पाडून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा येतोय एक दमदार सिक्सर. थांबलेत रनवे मध्ये आपल्याला बिघाड इथून पुढे आपल्याला होताना पाहायला मिळतं. प्रेशर दोन्ही टीम मध्ये अजूनपर्यंत आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत या मॅच मध्ये काहीही होऊ शकतं, कारण का दोन्ही टीमचा विचार केला तर ताकदवानच आहेत. म्हणून इथपर्यंत पोहोचले. 10 टीम्सने सहभाग घेतला होता. 2 टीम्स मिळालेत आपल्याला फायनलच्या मॅच मध्ये. ओ शेवटचा बॉल, तो अगदी बातोय डॉट स्वरूपाचा येताना पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम षटक इथून पुढे बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय राकेश सर जर विचार केला तर 28 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे. तर निश्चितच 5 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना इथे कसरत करावी लागणार आहे. आपल्या अनुभवाचा वापर करावा लागणार आहे. मेहनतपणाला लावायला लागणार आहे ती अर्थातच आकृती 11 रेपोली संघाच्या बॅटर्सना, कारण का 5 चेंडू आणि 28 धावांचं टार्गेट अर्थातच अवघड आहे. परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर बऱ्याचशा अशक्य गोष्टी अशा शक्य झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर इथे अशक्य असं टार्गेट शक्य करण्याचं सामर्थ्य या दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल याचीच अपेक्षा असणार आहे ती संपूर्ण क्रीडा रसिकांना. सन्माननीय विशालभाई टेंबे अर्थातच उद्योजक आपल्याला पाहायला मिळतात आणि सातत्याने आपल्या या सर्व युवा पिढीला त्या सहकार्य करत असतात. त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं होतं. मानगाव प्रीमियर लीग, ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये त्यांनी सुद्धा एक मार्गदर्शन केलं होतं की त्यांनी ज्याप्रमाणे तुम्ही खेळायला प्राधान्य देता त्याप्रमाणे तुमचं
नोकरी असेल व्यवसाय असेल तुम्ही त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं करिअर घडवा, कारण का त्यांनी सांगितलं की तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे व्हा असं त्यांनी या तरुणाला सांगितलं आणि तोच संदेश आज आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून या खेळाला सुद्धा तितकंच सहकार्य त्यांचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. खरोखर त्यांचं सुद्धा एक कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशी ही कामगिरी आपल्याला सातत्याने एक समाजसेवा आपल्याला पाहायला मिळते आणि तेच आज माझ्या समवेत अर्थातच माझ्या साईडला बसले आहेत आणि मला सुद्धा त्यांचा योग आज आलेला आहे. त्यांच्या समवेत मी आज कॉमेंट करत असताना एक ऊर भरून आल्यासारखं वाटतंय. यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला फटका आणि निश्चितच डीप मध्ये प्रोटेक्शन असताना एक सिंगल अर्जित केली गेली आहे आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड पुढे गेलंय. तीन चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. इथे मात्र एखादा बीमर चेंडू येईल का याचीच अपेक्षा असणार, याचीच उत्कंठ असणार आहे संजय सर की आकृती 11 रेपूर संघाला. ओ पुढचा बॉल अगदी पाहतोय बॅट स्विंग केली, बॉलला पाठवलाय पाठीमागच्या दिशेने, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येताना बॉल मिळतोय. आणखीन एक मोठा फटका. पंधरा धावसंख्येची गरज अजूनही या मॅच मध्ये असणार आहे. उर्वरित अगदी आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 21 पाहिजे होत्या, एक षटकार आलाय, 2 मध्ये 15. अशा कित्येक मॅच आपण टेनिस बॉल क्रिकेट इतिहासामध्ये बघितल्या आहेत, ऐकल्या आहेत. इथून पुढे घडेल का? ओ स्विच हिटचा प्रयत्न इथून पुढे आपल्याला होताना पाहायला मिळाला, तोही डॉट स्वरूपाचा. आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये इथून पुढे असणार आहेत. शेवटचा बॉल इथून पुढे आपल्याला बार मिळतोय, परंतु काय स्पर्धा राहिली. ही स्पर्धा एकदम पाहतोय संपूर्ण या विभागामध्ये चर्चेमध्ये राहिली. HGPL 2025 कौस्तुभ 11 वाघोसे हा संघ आपल्याला विजयी होताना पार मिळतोय. खूप सारे अभिनंदन असणाऱ्या शेखरजी सुतार साहेबांचा संघ आणि टीमचा कॅप्टन अगदी पाहतोय रोहन वारीक.